यावर धनंजय मुंडे असं म्हणतात, त्यात काही तथ्य असं म्हणूनच अमित शहा. अहो वेडेपणा आहे. तुम्ही ह्यांचं म्हणणं ह्या संदर्भात असेल की मुसलमान बांधवांचं मताधिक्य जास्तीत जास्त संघटनेला आलं, शिवसेनेला, बरोबर आहे. जर का तसं असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने कशा पद्धतीने मतदान केलेलं, या देशाच्या नागरिकांनी या महाविकास आघाडीला कशा पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे आणि कशा या सीट्स वाढल्या या सगळ्यांनी बघितलेलं आहे. बरं, ह्या जे हे म्हणतायत की औरंगजेबांचे फॅन क्लब वगैरे आहेत, येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हे नागरिक नक्कीच दाखवून देतील की हे नागरिक कोणाचे फॅन क्लब फॉलो करतात आणि कोणाचं नाही. राहिली गोष्ट, तुम्हाला जेव्हा मतदान कमी पडतं किंवा एखाद्या समुदायाकडनं तुम्हाला मतदान नाही आलं, म्हणजे ते लोक उद्धव साहेबांच्या सपोर्टमध्ये गेले म्हणून तुम्ही त्यांचा विरोध करणार, म्हणून तुम्ही त्यांना विरोध दाखवणार आणि त्यांच्यामधलीच काही मतं तुम्हाला आले त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण देणार नाही. मला असं वाटतं जे हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक आहे हा हिंदुस्थानी आहे, त्याला तेवढा मान सन्मान आदर हा मिळाला पाहिजे. फक्त त्याच्या मतांवरती तुम्ही तुमचा अंकुश ठेवून चालणार नाही. हे जर का आपण म्हणतो लोकशाही आहे, त्या अनुषंगाने लोक आपापलं मत आपापल्या मताधिक्याने ते प्रचार प्रसार करत असतात, सांगत असतात, त्याचा आदर केला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागरिक नक्कीच दाखवून देतील की हे कोणाच्या पाठीशी. नक्कीच, म्हणजे राजकारण हे एका ठिकाणी, पण असं जर का असेल तर दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. सर, शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, आरक्षणाबाबत काही चर्चा होणार आहे? मला असं वाटतं पवार साहेब हे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खूप मोठे नेते आहेत. ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील तर त्यांच्यामधल्या चर्चांबाबतीत मी काही सांगू शकत नाही. पण नक्कीच जर का आरक्षणाबाबतीत असेल तर एवढे महिने जे लोक तात्काळ बसलेले आहेत, ह्या सगळ्यांवरती हे प्रश्न सुटले पाहिजेत आणि हे लोकांच्या हक्काची गोष्ट आहे, तर ती त्यांना मिळाली पाहिजे. लाडकी बहीण योजना सुरू आहे, मोठ्या महिलांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, दिवसेंदिवस त्यामध्ये कसं पाहतो? आपण बघाल की इकडे आमच्याबरोबर महिला संघटिका रेखाताई खोपकर आहेत. 2 दिवसा अगोदर त्यांनी आंदोलन घेतलं, कारण की जे कोपरखेड्यामधले ज्या आपल्या बहीण आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झाले आणि ज्यांचा मृत्यू झाला, हे लोकांनी आरक्षणाबाबतीत बोलतायत पण संरक्षणाबाबतीत काही बोलत नाही. जर का महाराष्ट्रातीत नव्हे मणिपूरमध्ये काय झालं हे आपण बघितलेलं आहे, त्या बाबतीत कोणी एक चकार शब्द वापरत नाही. मग असं जर का असेल तर अशा योजना घेऊन तुम्ही लोकांना टेम्पररी रिलीफ काय देऊ शकतो ह्याच्याकडे प्रयत्न आहेत. पण ह्याची अकाउंटेबिलिटी घेतली की बाबा ह्याच्या बाबतीत ही योजना खऱ्या अर्थाने, जेवढ्या योजना आतापर्यंत झालेल्या आहेत किंवा घोषित केल्या आहेत त्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने त्यांना मिळाल्या आहेत का, पूर्ण फायदा झालाय का, याच्या बाबतीत कोणीच बोलत नाही. नवीन नवीन योजना येतात. तुम्ही हा जो आपल्यावरती येणारं जे कर्जाचं जे डोंगर आहे ते प्रत्येक नागरिकावरती वाढतंय. मला असं वाटतं कुठेतरी ठाम आणि योग्य भूमिका, योग्य दिशा या नागरिकांना दिली गेली पाहिजे आणि त्यांची डिपेंडन्सी वाढण्यापेक्षा त्यांच्या हाताला जो रोजगार पाहिजे, जो आम्ही स्वतः पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं, आदित्य साहेबांनी सांगितलंय, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. म्हणून अशा योजना येऊन चालणार नाही, तर कुठेतरी या महिलांवरती होणारा अत्याचार पहिल्यांदा थांबला पाहिजे. मग बिर्याणी खाऊ घातल्यानं म्हणजे बसू नाही शकत का? म्हणजे कोणताही सण आला तर त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई यांनी एकत्र नाही यायचं आणि ह्यांच्या पार्टीसाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं. म्हणजे ह्यांच्या पार्ट्या चालणार ते बरोबर आणि इतरांनी जर का सगळ्यांनी येऊन जर का सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तो चुकीचा. काय विचार आहे ते? तर विशालगडच्या प्रकरणात आपण कसं पाहतो, कारण की त्या ठिकाणी शिवभक्त आहेत त्यांच्यावर नाही, माझं असं म्हणणं आहे जर का खऱ्या अर्थाने तिकडे अतिक्रमण झालेलं आहे तर ते नक्कीच नुसतं तिकडेच नाही तर कुठेही झालेलं अतिक्रमण जर का चुकीच्या पद्धतीने असेल तर ते काढलं गेलं पाहिजे, याच्यावरती कुठे दुमत नाही. पण लोकांना जर का त्रास देऊन होणार असेल, लोकांच्या घरामध्ये जर का काही नको ती लोक आत्मीय शिरून जर का त्यांचं आयुष्य जर का खराब करणार असतील तर ते योग्य नाही. पुण्यानंतर वडी आणि आता मुलुंडमध्ये देखील वितरण प्रकरण झाले. एका ओढी गाडीने 2 रिक्षावाल्यांना ओढले, त्यामध्ये 4 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक. याच्यावरनं दिसून येतं की लोकांना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. जर का पहिल्या केसमध्ये जर का त्या आरोपीला एसे लिहून म्हणजे ते लिहून जर का पाठवलं गेलं नसतं तर कुठेतरी याला त्याच वेळेला चपराक बसली असती. पण ते न करता हे केल्यामुळे आणि ह्या अशा चुकीच्या घटनेला हात दिल्यामुळे या गोष्टी वारंवार वाढतायत. या कुठेतरी थांबल्या पाहिजे. 100% कमी पडतात.